येवला शहरातील जी पैठणी आहे ती जगप्रसिद्ध पैठणी आहे. तेथील कारागीर विविध आपल्या हस्तकलेच्या माध्यमातून विविध पैठणीच्या पदरावर विविध कला साकारत असतात, विविध नक्षीकाम करत असतात. मात्र येवला शहरातील चेतन दसे या कारागिरांना अक्षरशः पैठणीचा जो पदर आहे त्या एकाच पदरावर श्रीकृष्ण व श्री स्वामी समर्थांची अशी एकाच पदरावर दोन्ही प्रतिमा साकारल्यात. आपल्यासोबतच कारागीर काय सांगाल की आगळी वेगळी कल्पना कशी सुचली आणि या अगोदर काय काय काढलेलं आहे? मी या अगोदरही भगवान शिवशंकरांची प्रतिमा, महालक्ष्मीचे मुकुटे असेल, कामधेनू असेल आणि अशा विविध प्रकारच्या छायाचित्र मी पैठणीवर काढलेत. आता मी यावेळेस ठरवले की एकाच पदरावर काहीतरी वेगळं करू आणि एकाच पदरावर दोन छायाचित्र ही श्रीकृष्ण भगवान आणि श्री स्वामी समर्थांचा प्रतिमा ही पैठणीवर साकारली आहेत. किती दिवसांचा? याला 10 दिवसाचा कालावधी लागला. एकूणच बघितलं तर या कारागिराने तब्बल 10 दिवसांच्या कालावधीमध्ये एकाच पदरावर श्रीकृष्ण व श्री स्वामी समर्थ काढल्याने नक्कीच या कारागिराने पारंपरिक कला आणि सर्जनशीलचा स्पर्श या पैठणीच्या माध्यमातून दिला आहे. नक्कीच येवल्यातील कारागीर आगळीवेगळी विणकामाची कला नेहमी साकारत असतात आणि त्यामुळेच येवल्याची जी पैठणी ती जगप्रसिद्ध बनली आहे. नरेंद्र बाटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला.